गणित भाग 2 त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय प्रकरण दुसरं आपण बघतोय. कालच्या तासाला आपण सगळा भाग याच्यातनं झालेला होता. न सुटलेली उदाहरणं जरा बघायची आहेत आपल्याला. अभ्यास 2.1 वर त्याच्यावरचा प्रश्न 6वा. प्रश्न 6वा काय दिलाय बघा. एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काय. लक्ष द्या इकडे बघा. आता हे उदाहरण परीक्षेला 2 मार्काला विचारलं जातच, लक्षात ठेवायचं. प्रत्येक परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं, सामायच्या वार्षिकच्या बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा बऱ्याच वेळा उदाहरण विचारलेलं आहे. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. काढायला परिमिती विचारली जात नाही, फक्त चौरसाचा कर्ण एवढा दिलाय तर त्या चौरसाची बाजू काढा असा प्रश्न असतो. किंवा असा प्रश्न विचारला जातो, चौरसाची बाजू एवढी दिलेली आहे तर चौरसाचा कर्ण किती असतो. लक्षात आलं. आता इथं कोणता गुणधर्म वापरायचा हे आपण बघूया. लक्षात आलं. इफ दी डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज अ 10 सेंटीमीटर देन फाइंड दी साइड ऑफ अ स्क्वेअर अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर असा प्रश्न आहे. आता चौरस म्हणजे काय माहिती आहे आम्हाला. कशाला म्हणतो चौरस आम्ही. काय हो. चारी बाजू समान, शिवाय काय चारी कोण काटकोन. चौरसाला कर्ण किती. 2. कोणते कोणते. हाय कर्ण आणि हाय कर्ण. हे कर्ण एकरूप असतात, लक्षात घ्या. बरोबर की नाही. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आता समजा ही बाजू 2 सेमी घेतली, ही पण 2 असली पाहिजे. बरोबर आहे का. या चौरसाला आपण नाव दिलंय ABCD. तर त्रिकोण एडीसी हा कसला त्रिकोण मिळणार हो. काटकोन त्रिकोण. बरोबर की नाही. काटकोन त्रिकोण म्हटले की कोणतं प्रमेय वापरता येतं आम्हाला. पायथागोरस थेरम. बरोबर की नाही. काय पायथागोरस थेरम येणार आहे. AC चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक DC चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर 2 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग. 2 चा वर्ग किती 4 अधिक 4 4 आणि 4 8. कशा बरोबर AC वर्ग बरोबर 2 8 आले. आता टेक रूट्स करणार आहे मी. 2 बरोबर आहे का. म्हणजे वर्गमूळ घेऊन AC बरोबर फोडायची कशी 4 2 8. 4 चं वर्गमूळ किती 2. म्हणजे काय येणार आहे 2 रूट 2. म्हणजे हा कर्ण किती आला 2 रूट 2. समजा ही बाजू 3 आणि ही बाजू 3 घेतली. तोंडी करूया आपण. बघा काय येतेच बघायचं आपल्याला. त्याच्यावर सूत्र आम्हाला तयार करायचं. इथं 3 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग किती हो 18. 9 अधिक 9 18. AC वर्ग बरोबर 18 आले का नाही. AC बरोबर 18 चं वर्गमूळ किती. 18 ची फोड कशी करणार आम्ही 9 2 18. 9 चं वर्गमूळ किती 3. म्हणजे ही बाजू किती आली 3 रूट 2. कळलं का. समजा ही बाजू 4 आणि ही पण बाजू 4 आहे. कर्ण किती होते सांगा मला. 4 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 4 चा वर्ग 16 अधिक 4 चा वर्ग 16. 16 आणि 16 32. त्याचं वर्गमूळ 16 2 32. 16 चं वर्गमूळ किती 4 वर्गमुळात 2. आता याच्यावर मला सांगा काय दिसते तुम्हाला. कर्ण काय येतोय म्हणजे बाजूच्या. चौरसाचा कर्ण आम्हाला सूत्र काय मिळते लक्षात घ्या. चौरसाचा कर्ण बरोबर काय बाजू गुणिले रूट 2. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या रूट 2 पट असतो. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले रूट 2. हे सूत्र आम्हाला. हे सूत्र पाठच करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले रूट 2. आता आम्हाला कर्ण काढायचं आहे. बरं की नाही. बाजू किती दिल्या सॉरी कर्ण दिलाय बाजू काढायची आहे. बरोबर. आता काय होईल सांगा.
आता इथं समजा आपल्याला बाजू काढायची, सूत्र काय मिळेल? हे रूट 2 इकडे काय गुणुले इकडे आल्यावर काय भागिले. भागिले म्हणजे चौरसाची बाजू बरोबर काय हो, कर्ण भागिले रूट 2. ही दोन्ही सूत्र लक्षात ठेवायची. बाजू काढताना हा, जर कर्ण दिला बाजू काढताना काय करायचं? कर्ण भागिले रूट 2. आणि जर बाजू दिली तर कर्ण काढताना काय करायचं? बाजू गुणिले रूट 2. लक्षात घ्या, कर्ण हा मोठा असतो, त्यामुळे मोठा म्हणजे काय येणार आहे? याच्यापेक्षा जास्त येणार आहे तो. बरोबर की नाही? म्हणजे कर्ण काढताना गुणायचंय आणि बाजू काढताना भागायचंय, हे लक्षात ठेवायचं. समजलं? बाजू काढताना काय करायचं? रूट 2 न भागायचं आणि कर्ण काढताना गुणायचं, रूट 2 न गुणायचं. हे सूत्र लक्षात ठेवायचं. हे 8वीला झाले, 7वीला झाले, त्या वेळेला सांगितलेलं होतं, कदाचित तुमच्या लक्षात नसेल. त्यामुळे सूत्र काय मिळालं आम्हाला? चौरसाची बाजू बरोबर कर्ण भागिले रूट 2. आता कर्ण किती दिलाय? 10. 10 भागिले रूट 2 बरोबर चौरसाची बाजू. बाजू किती म्हणाली? 10/√2. कळलं का? आता आम्हाला परिमिती काढायची. परिमिती म्हणजे काय हो? पूर्ण चारी बाजूंची बेरीज, बरोबर का नाही? म्हणजे चौरसाची बाजू ही एवढी आली, 10/√2. आता याला पण सोपं रूप देते तुम्हाला. हे कसं काय? आता हे काय करायचं नेमकं इथं? तर गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं छेदाचं परिमेयकरण करणे, रॅशनलायझिंग दी डिनॉमिनेटर, हा भाग झालाय 9वीला. छेदाचं परिमेयकरण करताना काय करतो आम्ही? बाजू बरोबर काय आलं? 10/√2 बरोबर 10/√2 गुणिले रूट 2 आणि गुणिले रूट 2 करतो. बरोबर का? छेदाचं परिमेयकरण करायचं, त्याचा परिमेयकरण गुणक शोधायचा, रॅशनलायझिंग दी डिनॉमिनेटर असं आपण म्हणत होतो त्याला. पुढे जाऊन काय होईल? मात्र इथं 10√2 तसेच रूट 2 गुणिले रूट 2 किती हो? 2. आणि मग 2 ने याला भाग जातो. 2×2=5 बाजू किती आली? 5√2 किंवा 10/√2. हे लिहिलं उत्तर तरी बरोबर आहे. याच्यापेक्षा हे सोपं रूप आलं याचं, हे कळलं पाहिजे फक्त तुम्हाला. म्हणजे चौरसाची बाजू काय आली? 5√2 सेंटीमीटर. आता परिमिती चौरसाची, चारी बाजूंची बेरीज म्हणजेच काय? 4 गुणिले बाजू म्हणजेच काय? 4 गुणिले 5√2 काय येणार आहे? आता याचा आणि याचा गुणाकार 4×5=20√2. किंवा इथं पण आम्ही केलं असतं तरी चाललं असतं. याला 4 न गुणलं तर आम्हाला परिमिती मिळते. 4 ने याला गुणल्यावर काय होईल? बघा, 10×40/√2. हे पण बरोबर आहे बरं का? इथं छेदाचं परिमेयकरण केलं तर तेच उत्तर येणार आहे. इथं छेदाचं परिमेयकरण करायचं असेल तर याला √2 न, याला पण √2 न, √2 गुणिले √2 2, 2 ने याला भागल्यावर 20√2. ते चालू सूत्र लक्षात राहील. पुढच्या तासाला विचारणार आहे सूत्र. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले √2, चौरसाची बाजू बरोबर कर्ण भागिले √2. ही दोन्ही सूत्र पाठ असली पाहिजे तुमची. ठीक आहे, पुढे बोला. न सुटलेलं 8वं काय? हा, एका रुंदी 12 आहे, लांबी 35, रुंदी 12. काय करायचं इथं? कुठला थेरम वापरायचा? पायथागोरस थेरम. काय येणार आहे? याचा वर्ग अधिक याचा वर्ग. 35चा वर्ग किती? 1225. हे सांगितलं होतं. एकम स्थानी ज्या संख्येच्या एकम स्थानी 5 आहे त्याचा वर्ग पटकन करता येतो. 3चा वर्ग 5चा वर्ग 25, 3च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12 अधिक 12चा वर्ग 144, 5 4 9, 6, 2 1 3, 1369. कशाचा वर्ग आहे? 37चा वर्ग केला तर एवढा येतोय हा वर्ग. लक्षात घ्या. म्हणजे ह्या कर्ण किती आला? 37. 12, 35 आणि 37 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे.
लक्षात आलं? हे पण त्याच्यावरून आपल्याला पुढे सांगता येतं. ठीक आहे, पुढे बोला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजू असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहे, पॅरलल आपण म्हणतो. काय वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. ही एक वॉल आहे आणि ही एक वॉल आहे. लक्षात आलं? या दोन भिंती समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं एक टोक, रॅडर आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे का? लॅडर. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं एक टोक रस्त्यावर ठेवलं असता तिचं वरचं टोक पहिल्या इमारतीचे 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. 5.8 मीटर लांबीची शिडी, ही इथं शिडी आहे समजा. शिडी कशी उभी करणार आहे? मी याला तिरकी उभी करणार आहे. लॅडर, शिडी का सरळ उभी करतो आपण? वर चढायचं असलं तर सरळ परपेंडिक्युलर करतो काय? नाही, आपल्याला तिरकी उभी करावी, अशी करावी लागते. मग हे 5.8 मीटर लांबीची शिडी आहे. शिडीचं एक टोक रस्त्यावर ठेवलं असता, हा रस्ता इथे या दोन्हींच्या मध्ये, हा रस्ता एक टोक रस्त्यावर ठेवला असता, वरचं टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकतं. 4 मीटर खिडकीपर्यंत टेकतं, म्हणजे इथंपर्यंत. हे 4 मीटर उंच खिडकी आहे, 4 मीटर. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचं वळवल्यास तिचं वरचं टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 पॉइंट. आता ही शिडी अशीच पुन्हा इकडे फिरवली तर काय होतंय? हे वरचं टोक 4.2 मीटर उंचीच्या खिडकीपर्यंत पोहोचते. तर रस्त्याची रुंदी काढा. याला पण नाव दिलं AB. ही पहिल्या इमारतीची भिंत आहे, ही CD दुसऱ्या इमारतीची भिंत आहे. या ठिकाणी ही लॅडर आहे. लक्षात आलं? पहिल्यांदा काय केलं? ही शिडी इकडं टोकावर ठेवली, त्यावेळेला या इमारतीची उंची किती आहे? 4 मीटर. नंतर ही शिडीचं वरचं टोक फक्त बदललं, पाया तोच ठेवला. शिडी इकडे लावली, पुन्हा इकडे अशी लावली. कळतंय का? त्यावेळेला ही वरच्या टोकापर्यंत 4.2 सेंटीमीटर गेलं तर हे अंतर काढायचं इथून इथपर्यंत. आता मला सांगा, ह्या ज्या इमारतीच्या भिंती आहेत त्या जमिनीला कशा असतील? ही जी भिंत बांधली ही जमिनीला कशी बांधल्या? लंब आहे का नाही? गौंडी काम करताना ह्याचे जे मिस्त्री आहेत, गौंडी आहेत, त्यांनी काय ओळंब्यात घेतले का नाही? बघितले का तुम्ही? घराचं काम करताना प्रत्येक वेळेला ओळंबा लावतात बघा. प्रत्येक थराला अशा पद्धतीने ओळंबा लावला जातो की जेणेकरून समजा ही जर कलती अशी भिंत बांधली, ही अशी अशी बांधत आणली ना, अशी अशी बांधत नेली, हाय अशीच अशी काय बरोबर आहे का? एकाच बाजूला अशी जर आपण बांधत गेलो तर पडणार आहे ती. त्यासाठी इथून इथपर्यंत इथं ओळंबा तुम्ही लावला, इथनं सोडला तर बरोबर तो खेळता राहिला पाहिजे तळापर्यंत, किती पण उंच असू दे. का गौंडी काम करताना तू कसा पण उघड उघड आपलं काय बघायचं नाही, काय नाही, इलटी बिलटी घ्यायची, इलटू दगड घ्यायचं आणि भिंतीला लावत जायचं. असं करतो का काम कधी? नाही. अगदी परफेक्ट काम असते. दोरी लावतात बघा थराला, इथून तिथपर्यंत सगळी, आणि मग वरनं ओळंबा बरोबर त्या दोरीवरनं खाली सोडला जातो. तो बरोबर त्या टोकावर टेकायला पाहिजे. पूर्वीच्या काळची बांधकाम अजूनही गड किल्ले वगैरे जर तुम्ही बघितले तर सगळं काम ओळंब्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जे काही गडकोट वगैरे बांधले हे सगळं अजूनही टिकून आहेत. 350 वर्ष झाली, अजूनही त्याची पडझड झालेली आहे. इंग्रजांनी फक्त ते पाडले तोफगोळ्यांच्या साह्यानं. मात्र जिथं इंग्रजांनी काही केलं नाही अशा ठिकाणी हे गडकोट किल्ले जे आहेत ते अगदी सुरक्षित आहेत. त्यावेळच्या काळामध्ये झालेलं बांधकाम लक्षात घ्या. त्याला सिमेंट वगैरे नव्हतं, सोन्यामध्ये आणि शिस्यामध्ये काम केलेलं आहे. त्यावेळेला किती मजबूत आहे बघा अजून सुद्धा. काही काही ठिकाणी जुने वाडे जर आपण बघितले तर कितीतरी मजबूत आपल्याला दिसतात. याचं कारण काय? तर त्यावेळच्या कारागिराने ते काम त्या पद्धतीने केलेलं आहे. चुकून जर कसला तरी शिकाऊ गोंडी असेल त्यानं असं घराचं बांधकाम केलं तर 1-2 पावसाळ्यामध्ये ती भिंत आपल्याला खाली पडलेली दिसून येते. लक्षात आलं? म्हणजे या ज्या भिंती थोडक्यामध्ये या जमिनीला लंब आहेत बरोबर, किती पण उंच बांधत चालत नाही का? या सगळ्या बरोबर जमिनीला लंब आहे. तसं इथं ही जमिनीला लंब, इथं ही जमिनीला लंब. मग त्रिकोण ABC ABP कसला त्रिकोण आहे? ABP कसला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. PCD कसला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण.
बरोबर की नाही? पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल का नाही विचारलं आपल्याला. ही बाजू 4 आहे, ही 5.8 आहे, ही पुन्हा 5.8 आहे, बरोबर आहे का? आणि ही किती आहे? 4.2 आहे. ही बाजू करता येईल का नाही आपल्याला? आता याला काय म्हणणार आहे? बीपी ला कर्ण किती आहे? 5.8, बरोबर आहे का? त्याचा वर्ग आणि त्याच्यातनं 4चा वर्ग वजा करायचा. 5.8चा वर्ग किती? म्हणजे 58चा वर्ग. 8 64, 8 पंचे 40 आणि 6 46, 1 40, 5 5 25 आणि 4 29, 4 6 13 4 1 3 33 64, 1 आणि 2 घर, 1 आणि 2 घर वजा या कर्णाच्या वर्गातनं या बाजूचा वर्ग वजा 4चा वर्ग किती? 16 वजा 16.0. हे 64 तसेच पॉईंट. 6 आणि 7 13, 4ला 1, 3तनं 2 गेले 1764. कशाचा वर्ग आहे? 40चा वर्ग 1600, बरोबर आहे का? वर्ग 1600, बरोबर आहे का? पुन्हा 1764 कशाचा वर्ग असेल? 42चा. बघा येतो का 42चा वर्ग एवढा? बेदुनी 4, बेचोक 8, घर सोडले 4 दुनी 8, 4 चोक 16 ने 17, 4 चोक 16 की 17 कसं? अच्छा नाही आला इथे, बरोबर ना? हे 4 तसंच 8 आणि 8 16 1 आणि 1 1 आणि 2 आहे का? 42चा वर्ग म्हणजे ही बाजू किती आली मग आता? 4.2. कळलं का? पुन्हा ही बाजू 5.8 आहे म्हणजे 5.8च्या वर्गातनं 4.2चा वर्ग वजा केला. 5.8चा वर्ग एवढा, 4.2चा वर्ग एवढा, याच्यातनं हे वजा केल्यावर किती येणार आहे? याच्यातनं हे वजा केलं तर एवढे येते. आता ह्याच्यातनं हे वजा केल्यावर एवढे येईल का नाही? किती येणार आहे? 4, बरोबर आहे का? म्हणजे रस्त्याची रुंदी किती येणार आहे? 4 आणि 4 8.2 सेंटीमीटर. लिहावं लागेल सगळं हे. त्रिकोण बीपीए काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार. त्रिकोण डीपीसी आकृती पण काढावी लागेल, माहिती सगळी लिहावी लागेल याची. लक्षात आलं? ही आकृती काढायची पेन्सिलनं आणि त्याच्यामध्ये मग एबी ही एक इमारत आहे, सीडी ही एक इमारत आहे, पी या ठिकाणी ही लॅडर आहे. सुरुवातीला पीबी ही लॅडरची स्थिती, नंतर पीडी ही लॅडरची स्थिती शिडीची, बरोबर आहे का? आणि मग हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार रस्त्याची रुंदी म्हणजे अंतर एपी प्लस अंतर पीसी. ठीक आहे, बोला अजून पुढं. थोडक्यात सांगितलंय मी हे. सुटतील का आता? ठीक आहे, पुढे बोला. ठीक आहे, पुढचं प्रकरण चालू करूया. वर्तुळ, सर्कल. 10 गुणांना हे प्रकरण. लक्ष द्या इकडं. प्रकरण तिसरं आपण चालू करतोय पुढं. अभ्यास 2.2 सोडवायचा, संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवायचा. जी उदाहरणे कॅन्सल आहेत ती सोडवायची नाही. ठीक आहे. प्रकरण तिसरं वर्तुळ, ज्याला आपण सर्कल म्हणतो. 10 मार्काला हे प्रकरण आहे. थोडस लेंदी जास्त. प्रमेय त्याच्यामध्ये 2-3 प्रमेय आहेत आणि प्रमेयावर आधारित उदाहरणं पण आपल्याला या ठिकाणी बघायचे. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बघायचंय काय आपल्याला, तर 1 2 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ, स्पर्श वर्तुळ, आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस, टचिंग सर्कल्स, इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क, स्पर्शिका छेदिका कोणाचं प्रमेय ते कॅन्सल आहे त्या ठिकाणी. त्यानंतर वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. छेदिका आपण त्याला म्हणतो आणि स्पर्शिका. वर्तुळ कोन, चक्रीय चौकोन हा एक भाग महत्वाचा. चक्रीय चौकोनाचं एक प्रमेय याच्यामध्ये आहे. आणि पुढं जीवांच्या छेदनांचं प्रमेय. अशा पद्धतीने सगळा भाग आहे. सुरुवात आपण करूया या ठिकाणी. आता वर्तुळ आपल्याला माहिती आहे. कसं काढतो वर्तुळ आपण? वर्तुळ कसं काढतो? कंपासचा वापर करून आम्हाला वर्तुळ काढता येतं, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? हे कंपास
या कंपासामध्ये हे काय आहे, स्थिर टोक आहे आणि एका बाजूला हे पेन्सिलचं टोक आहे. बरोबर आहे. वर्तुळ काढताना काय करतो आम्ही नेमकं, तर हा बिंदू एक स्थिर घेतो, लोखंडी टोक याच्यावर ठेवतो आणि दुसरं टोक याच्या भोवती अशा पद्धतीने आम्ही फिरवतो. अशा पद्धतीने आम्हाला वर्तुळ. आता याला काय म्हणतो रे आम्ही, हा जो पॉइंट आहे याला काय म्हणतो आम्ही, केंद्र, सेंटर ऑफ सर्कल. बरोबर आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर समजा याच्यावरचा एक पॉइंट आम्ही घेतला की ज्याला नाव ए दिलं आणि ओ ए जोडला, तर याला काय म्हणतो आम्ही, बरोबर, त्रिज्या, रेडियस ऑफ अ सर्कल. बरोबर आहे. त्यानंतर समजा याच्यावरचा आणखी दोन बिंदू आम्ही घेतले अशा पद्धतीनं, ज्याला आम्ही पी आणि क्यू नाव दिलं, याला काय म्हणतो आम्ही, जीवा, कॉर्ड. काय म्हणतो आपण याला, कॉर्ड, जीवा. वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारा रेषाखंड त्याला कॉर्ड म्हणतो आम्ही. समजा वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारा रेषाखंड काढला पण तो रेषाखंड वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला असेल तर याला काय म्हणतो आम्ही, व्यास, वर्तुळाचा व्यास, डायमीटर ऑफ अ सर्कल. लक्षात आलं. या सगळ्याशी आपण परिचित आहोत. वर्तुळाचा केंद्र, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा, वर्तुळाचा व्यास. आता त्याच्यातला संबंध काय असतो तो फक्त मला सांगा. बरोबर आहे. याला पण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो. वर्तुळामध्ये त्रिज्या किती असतात, इनफायनाइट रेडियस आर इन दी सर्कल. व्यास किती असणार आहे त्याचे, असंख्य. जीवा किती असणार आहेत, असंख्य. केंद्रबिंदू किती असणार आहेत, एकच का असंख्य. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, याला परिघ, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. लक्षात आलं. आता ओटीला काय म्हणणार आहे आम्ही, किंवा ओएस ला काय म्हणणार आहे, वर्तुळाची त्रिज्या. ही पण वर्तुळाची त्रिज्या, ही पण वर्तुळाची त्रिज्या, ही पण वर्तुळाची त्रिज्या, अनंत त्रिज्या असतात. बरोबर का नाही. एसटी ला काय म्हणतोय मी, व्यास. मग त्रिज्या आणि व्यास याच्यात काय संबंध आहे, त्रिज्या ही व्यास निंपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. लक्षात आलं. जीवा आणि व्यास याच्यामध्ये काय संबंध असतो का, जीवा आणि व्यास नाही काय संबंध. लक्षात आलं. जीवा आणि व्यासामध्ये काही संबंध नाही. नंतर त्रिज्या आणि व्यास याच्या बाबतीमध्ये संबंध असतो. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. लक्षात आलं. या पद्धतीने आम्हाला सगळी माहिती या ठिकाणी सांगता येते. आता इयत्ता 9वीला आपल्याला काय गुणधर्म या ठिकाणी झालेले. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला बघायचं आहे, दोन वर्तुळ काढली, एकाच त्रिज्यानं दोन वर्तुळ काढली, एकच त्रिज्या घेऊन, तर त्यांना आपण कसली वर्तुळ म्हणतो, एकाच त्रिज्येची दोन वर्तुळ काढली. समजा एवढंच अंतर मी घेतो, कसली वर्तुळ म्हणायची यांना, पी आणि क्यू केंद्र असलेली वर्तुळ काढली की ज्यांची त्रिज्या समान आहे, या वर्तुळांना एकरूप वर्तुळ, कॉन्ग्रुएंट सर्कल्स असं म्हणतात. बरोबर आहे का. त्याच्यानंतर एकच केंद्र घेऊन वर्तुळ काढली, हा एकच केंद्र घेतला आणि दुसरं वर्तुळ याच्यापेक्षा मोठं काढलं तर याला कसली वर्तुळ म्हणतो आम्ही, समकेंद्री वर्तुळे. काय म्हणायचं त्यांना, समकेंद्री वर्तुळे, की ज्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक वर्तुळांचा केंद्र एकच आहे यांना आपण समकेंद्री वर्तुळे म्हणतो. आणि जर दोन वर्तुळ अशा पद्धतीने आम्ही काढली, वर्तुळ म्हणणार आहे छेदणारी वर्तुळे. दोन वर्तुळ अशा पद्धतीची आम्ही काढली तर यांना कसली वर्तुळ म्हणणार आहे आम्ही, नाही पुस्तकात यांना कसली वर्तुळ म्हणायची, बरोबर, स्पर्श वर्तुळे. कारण का या वर्तुळाला आणि या वर्तुळांचा कॉमन पॉइंट एकच आहे इथं, लक्षात घ्या. देयर इज ओनली वन कॉमन पॉइंट, देन दिस सर्कल्स आर कॉल्ड टचिंग सर्कल्स.
यांना आपण स्पर्श वर्तुळ म्हणतो, यांना आपण छेदणारी वर्तुळ म्हणतो. छेदणाऱ्या वर्तुळांच्या मध्ये काय असतो? कॉमन पॉइंट किती आहे त्याच्यात? 2. हे 2 कॉमन पॉइंट आहेत. इथं मात्र काय आहे? एकच कॉमन पॉइंट आहे. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता येता 90ला जे काही गुणधर्म आपल्याला झालेले आहेत त्याचा विचार फक्त आपण जरा करूया. हे झाली होती बघा, वर्तुळ हे प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये तिसरं का चौथं प्रकरण आहे. पी केंद्र असलेलं वर्तुळ काढलं, ए बी ही जीवा काढली आणि इथून अशा पद्धतीचा परपेंडिक्युलर टाकला, याला नाव दिलं यम. काय प्रमेय सांगता येतं? आठवते का काय प्रमेय असायचं? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर ही जीवा ए बी याच्यावर लंब टाकला. लंब म्हणजे किती अंशाचा? 90 अंशाचा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. त्याचा व्यत्यास काय होता? तर वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य, हा वर्तुळाचा केंद्र आहे, हा जीवेचा मध्य. ही दुभागते म्हणजे काय करते? 2 भाग करते. हे 2 समान भाग असतात. वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. ही 2 प्रमेय आपल्याला लक्षात आलं. ही 2 प्रमेय लक्षात ठेवायचे आणि याचा उपयोग करून आपल्याला काही भाग या ठिकाणी पुढे अशा पद्धतीचा बघायचा आहे. आता याच्यामध्ये समजा ही बाजू काहीतरी 24 आहे, ही बाजू 10 आहे, तर ही बाजू किती असेल? पीए बरोबर. वर्तुळाच्या जीवेची लांबी 24 आहे, केंद्रापासूनचं अंतर 10 आहे, तर ते वर्तुळाची त्रिज्या आम्हाला काढायची. येईल का नाही काढता? कशी? ए बी अंतर 24 आहे, एम किती असेल अंतर? एम 12. हे अंतर काढता येईल का नाही? कोणतं प्रमेय वापरायचं? कसं पायथागोरसचं प्रमेय येणार आहे? 12चा वर्ग अधिक 10चा वर्ग, 12चा वर्ग अधिक 10चा वर्ग 100 म्हणजे 244 आले. बरोबर आहे? 244चं वर्गमूळ काढावं लागेल आम्हाला. बरोबर आहे का? याला भाग किती जातोय? 4 न जातोय का? जातोय. 4 सक्क 24, 4 एक्के 4, 2√61 असं येणार. बरोबर की नाही? म्हणजे याचा वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? 2√61 सेंटीमीटर. काय केलं आम्ही? तर या गुणधर्मांचा वापर केला. कुठले गुणधर्म? व्हिच प्रॉपर्टी वी हॅव टू लर्न हियर? तर इन दी सर्कल, सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड, सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड काय करतो? ते जीवा दुभागतो. त्याला लंब असतो आणि ती जीवा दुभागतो. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. म्हणजे या सगळ्या गुणधर्मांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता पुढे आपल्याला बघायचं, एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतात? एका बिंदूतून जाणारी म्हणजे काय हो? तर तो बिंदू कुठं पाहिजे? त्याच्या सरकम्फरन्सवर पाहिजे, परिघावर पाहिजे तो बिंदू. अशी किती वर्तुळ काढता येतात? मी काय म्हणतोय कळतंय का? हा जो समजा पी बिंदू आपण घेतोय तो कुठं पाहिजे? परिघावर पाहिजे, परिघावर. अशी किती वर्तुळ काढता येते? एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतात? एकच? असंख्य? किती असत? का इथं आपण सेंटर ठेवला, हे जरा बसत नाही बरं का? इथं सेंटर ठेवून वर्तुळ काढता येईल अशा पद्धतीचं येईल का नाही? हा बिंदू आला का परिघावर? आला. समजा एखादा बिंदू मी इथं घेतला आणि वर्तुळ काढलं, आला का बिंदू परिघावर? आला. समजा इथं पॉइंट घेतला, इथनं वर्तुळ काढलं, अशा पद्धतीने आला का बिंदू तो वर्तुळावर? किती काढता येतील? असंख्य. दिलेल्या एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ काढता येतात. 2 भिन्न बिंदू घेतले, पी आणि क्यू, या 2 बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतील?
ही दोन्ही बिंदू कुठं पाहिजेत? परिघावर पाहिजेत. एकच काढ. एकच काढता येईल. कसं हो? आता समजा मी पी आणि क्यू जोडला, लक्षात आलं? पी आणि क्यू मी जोडला, तुम्ही काय म्हटलं? एकच वर्तुळ काढता येईल. ठीक आहे. आता मी असं काढतो बघा, याचा मध्यबिंदू मी काढतो. येईल का नाही काढायला आम्हाला? कसा मध्यबिंदू? हा दुभागायचा. कसा दुभागायचा? निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. इकडे अर्क मारला, इकडे अर्क मारला, तो इथं ठेवून इकडे अर्क मारला, इकडे अर्क मारला. रेषा काढली. PQ दुभागला आम्ही, कळलं का? आता हा मध्यबिंदू आला याचा, त्याला नाव दिलं एम. आता हा मध्यबिंदू घेऊन मी वर्तुळ काढणार, ठीक का? बघा, इतकं वर्तुळ काढायला, जेणेकरून हे दोन्ही बिंदू कुठं आले? वर्तुळावर आले. आले का हे दोन्ही बिंदू? आले. ठीक आहे. एकच वर्तुळ काढता आलं का नाही? आता समजा मी केंद्र इथं घेतला, इथं ठेवला आणि हे अंतर घेतलं. बघा, वर्तुळ अशा पद्धतीचं वर्तुळ काढलं. हे दोन्ही बिंदू आले का वर्तुळावर? समजा मी केंद्र इथं घेतला, इथं, कळतंय का? इथं घेतला. आता हे अंतर घेतलं एवढे, मी वर्तुळ काढलं अशा पद्धतीचं. हे दोन्ही बिंदू आले का वर्तुळावर? किती वर्तुळ काढता येतील? पण त्याचा केंद्र कुठं घ्यावा लागेल? या लंब दुभाजकावरच घ्यावा लागेल केंद्र. इथं घेतलं तर चालेल का? इथं समजा मी केंद्र घेतला आणि वर्तुळ काढायला लागलो, समजा इथनं घेतलं मी अंतर, येतोय हा पण? नाही. इथं घेतला केंद्र, जमेल का? हे अंतर घेतलं, हा येतोय का पण? म्हणजे याचा जर लंब दुभाजक आम्ही काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण याला म्हणतो, तर त्याच्यावर कुठेही बिंदू घ्या की कुठेही, आणि तो केंद्र घेऊन जर आम्ही वर्तुळ काढलं तर मात्र वर्तुळ आम्हाला काढता येईल. लक्षात आलं? समजा इथं घेतला, येणार दोन बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतात? असंख्य वर्तुळ. तीन भिन्न बिंदू, तीन एक रेषेबिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? ए बी सी, एक रेषीय बिंदू घेतले, कोलिनियर पॉइंट्स, याच्यातून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? बोला. हे तीन एक रेषीय बिंदू आहेत, याच्यातून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? तिन्ही बिंदू परिघावर आले पाहिजे. हा, मग तेच की म्हणतो, इथं आपण परिघावरच विचार करतोय. येईल का? नाही येणार. बरोबर का? मात्र तीन एक रेषीय बिंदू घेतले, याच्यातून जाणारे किती वर्तुळ काढता येईल? एका रेषेत नाही, नॉन कोलिनियर पॉइंट्स, याच्यातून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? तीन. हे तिन्ही बिंदू एकाच वेळी परिघावर पाहिजे. एकच काढता येईल का हो? हा त्रिकोण काढता येईल आम्हाला, बरोबर आहे का नाही? हा त्रिकोण जोडता येईल आम्हाला, बरोबर आहे का? आता काय करायचं? याचं परिवर्तुळ आपण म्हणतो याला. परिवर्तुळ कसं काढायचं? तर याचे बाजू दुभागायच्या आणि त्याचा केंद्र घ्यायचा. तो केंद्र इथं कुठतरी येईल एकच, जेणेकरून हे तिन्ही बिंदू त्याच्यापासून समदूर अंतरावर असले पाहिजे. एकच पॉइंट असला पाहिजे की जे वर्तुळ अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं जाणार असलं पाहिजे. एकच येणार आहे पॉइंट, त्याच्यापेक्षा जास्त असेल काय? कळलं? एका बिंदूतून जाणारे किती वर्तुळ काढता येतात? एका बिंदूतून. दोन भिन्न बिंदूतून जाणारे किती वर्तुळ काढता येतात? असंख्य वर्तुळ काढता येतात. तीन एक रेषीय बिंदूतून जाणारे किती वर्तुळ काढता येतात? एक रेषीय म्हटलं मी, एक पण नाही. तीन अनेक रेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येतात. लक्षात आलं? या सुद्धा बाबी आम्हाला सगळ्या असल्या माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. पुढे आपल्याला वृत्तछेदिका, सिकॅन्ड आणि टँजंट
सेकंड आणि टँजंट आपण पुढच्या तासाला बघूया. प्रकरण 2 वरचा सगळा भाग पूर्णपणे सोडवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा.